नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या विशेष मध्ये आपलं स्वागत। दिवाळी असो किंवा दसरा हे कुठल्याही सणाला घरी नसतात। धन्य ते कुटुंब नेहमी त्यांच्या पाठीशी असतात। संप, मोर्चे, युनियन करण्याचा यांना नाही अधिकार। सरकारच का आपणही मग थोडा करूया त्यांचा विचार। मी बोलतोय पोलिसांबद्दल। पोलीस 3 अक्षरी शब्द, पण या शब्दामुळे समाजात शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्याचं सामर्थ्य आहे। मुंबई उच्च न्यायालयाने देखील मुंबई पोलिसांचे जगातील उत्कृष्ट पोलीस असं कौतुक केलं। हा सन्मान केवळ मुंबई पोलिसांचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांचा आहे। आणि जिथून या पोलिसांना कार्य करण्याची प्रेरणा मिळते ते म्हणजे पोलीस ठाणे। या निमित्ताने शिरोली MIDC पोलीस ठाण्याचा जाणून घेतलेला हा संपूर्ण आढावा पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। पोलिसांना एकदा तरी बनून पहा आपला मित्र, मग नक्कीच आपल्याला बदलता येईल समाजाचं चित्र। शिरोली MIDC पोलीस ठाणे हे एक क वर्ग पोलीस स्टेशन आहे। दिनांक 27 फेब्रुवारी 1987 रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 च्या शेजारी या पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली। त्यावेळचे तत्कालीन DG SS जोग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। सर्वात प्रशस्त आवारा असणारं हे पोलीस ठाणे आहे। अवतीभोवती झाडांची हिरवळ, मध्यभागी एक छानसं मंदिर अशी या पोलीस ठाण्याची रचना आहे। गुन्हेगाराला शिक्षा आणि सत्याच्या पाठी उभे राहणं हे या पोलीस ठाण्याचं ठळक वैशिष्ट्य। एकूण 42 कर्मचारी या पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत आहेत। जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणारं गाव म्हणजे पुलाची शिरोली। तसं बघितलं तर हे गाव अतिशय संवेदनशील। तरीही या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय सांगत शांतता टिकवण्याचं काम शिरोली पोलीस ठाण्यानं केलंय। या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 12 गावांचा समावेश आहे। यांपैकी हातकणंगले तालुक्यातील शिरोली, नागाव, हलोंडी, मोजे वडगाव, संभापूर आणि कासारवाडी या गावांचा, तसेच करवीर तालुक्यातील शिये, भुये, जठारवाडी, सादळे मादळे या गावांचा समावेश होतो। या सर्व गावांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्यात शिरोली MIDC पोलीस ठाण्याला आज तगायत यश आलंय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 1000हून अधिक लघु, मध्यम आणि मोठे उद्योगधंदे असणारी औद्योगिक शिरोली MIDCचा समावेश होतो। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4चा जवळजवळ 11 किलोमीटरचा पट्टा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो। उद्योग आणि दळणवळण या दोन्ही आघाड्यांवर डोळ्यात तेल घालून या पोलीस ठाण्यानं लक्ष ठेवलं आहे। या पोलीस ठाण्याच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये समाजाला वर्दीतला माणूस दिसत आला आहे। 2019 हे वर्ष महापुरांच्या संकटांनी ग्रासलं होतं। महापुरांचा हद्दीतील अनेक गावांना वेढा होता आणि राष्ट्रीय महामार्ग 8 दिवस पाण्यात होता। या संकट काळात घरादाराची पर्वा न करता पोलीस ठाण्याचे कर्मचारी पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले। महामार्गावर अडकलेल्या लोकांना लोकसहभागातून जेवण आणि त्यांच्या राहण्यातून सोय करून दिली। महामारीचं संकट संपतंय ना संपतंय तोवर कोरोनाचे जागतिक संकट 2020 या वर्षाच्या पुढ्यात उभं ठाकलं। या काळात अनेक परप्रांतीय आपल्या गावाकडे जायला निघाले। या लोकांना योग्य त्या सूचना देत त्यांच्या राहण्याची सोय पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी योग्यरित्या केली। कोरोना काळात संसर्ग वाढू नये म्हणून पोलिसांच्या PA सिस्टमवरून गावात जनजागृती करण्यात आली। याच कोरोना काळात गणरायाचे आगमन झाले। महाराष्ट्रात उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला। या साधेपणाला प्रतिसाद देत शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 12च्या 12 गावांनी एक गाव एक गणपती उपक्रम यशस्वीरित्या राबवला आणि इतिहासात प्रथमच या अभिनव उपक्रमाची नोंद झाली। या उपक्रमासाठी शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी वेळोवेळी गावातील सरपंच आणि मंडळाची बैठक घेऊन जनजागृती केली। हा उपक्रम यशस्वीरित्या राबवल्याबद्दल शिरोली पोलीस ठाण्याच्या वतीनं अनेकांचा गौरव DYSP प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते करण्यात आला। जिल्ह्यातून या उपक्रमाचं कौतुकही करण्यात आलं। कोरोनाच्या काळात पोलिसांनी सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जिवंत ठेवली। हे काम करत असताना अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आणि वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील पहिले कोरोना लागण झालेले कर्मचारी शिरोली MIDC पोलीस ठाण्यातील होते। कोरोनाची लागण झालेले कॉन्स्टेबल दिवंगत संदीप जगताप यांचा मृत्यू जीवाला चटका लावणारा होता। पोलीस मुख्यालयाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या 5 पुरस्कारांपैकी 4 पुरस्काराचे मानकरी 4 पोलीस ठाणे ठरले आहेत। आठवडी बाजारातील गुन्हेगारीला आळा घालणे, प्रत्येक कर्मचाऱ्याचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करणे,
व्यासपीठावर कर्मचाऱ्यांना बोलण्याची संधी देऊन त्यांच्यातील वक्तृत्व कौशल्य वाढवणे, यासाठी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत हे काम पुढे नेले आहे. गुन्हेगारीला आळा घालणे आणि सत्याचे रक्षण करणे यासाठी हे पोलीस स्टेशन नेहमी तयार होते आणि भविष्यातही राहील. खाकी वर्दीतल्या या माणसांना आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24चा हा छोटासा प्रयत्न. सण, उत्सव, समारंभ यामध्ये कोणत्याही प्रकारची सुट्टी न घेता या समाजाचं आणि समाजामधील लोकांचं संरक्षण करत असतात हे पोलीस. अशा या पोलिसांना स्पीड न्यूज लाईव्ह 24चा सलाम.